नमस्कार मित्रांनो, शेतकरी मित्रांसाठी आता एक नवीन बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे आता पीएम किसान योजनेचा काय निधी आहे, हे 20वा हप्ता आहे, आता 2 तारखेला म्हणजेच उद्या आता तुमच्या खात्यावर हे वितरित करण्यात येणार आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितले आहे की उत्तर प्रदेश मधून जे काही सभा होणार आहे त्या सभेमध्ये डिक्लेअर केलेला आहे हप्ता, आणि त्यातूनच जे काही अंगठा लावल्यानंतर तुमच्या खात्यावर जे काही हप्ता आहे आता वितरित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं म्हणलं की जे काही पीएम किसान योजनेचा हप्ता आहे 20वा, आता भरपूर शेतकऱ्यांना येणार सुद्धा आहे आणि काही शेतकऱ्यांना येणार सुद्धा नाही। याच्यात आता नवीन शासनाने अटी लावलेल्या आहेत। नेमक्या कोणत्या अटी आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की शासनाने नेमकी कोणती अट लावलेली आहे की आता बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे येणार बी, आणि असे काही शेतकरी आता भरपूर शेतकरी राहतील त्यांना पैसे येणार सुद्धा नाहीत। त्याच्यात आता शासनाने अशा मोठमोठ्या अटी लावलेल्या आहेत। आता ते अटी जोपर्यंत तुम्ही पूर्ण करणार नाही तोपर्यंत जे काही 20वा हप्ता आहे तुमच्या खात्यावर येणार नाही। तर मित्रांनो, नेमक्या कोणकोणत्या अटी आहेत आणि शासनाने त्या अटीमध्ये नेमकं आपल्या शेतकऱ्यांना काय करायला सांगितलेलं आहे आणि ते शेतकऱ्यांना आता करणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे की शासनाने नेमकी कोणकोणती अट आता तुम्हाला लावलेली आहे आणि ते अट पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला जे काही 20वा हप्ता आहे तुमच्या खात्यावर बिलकुल जमा होणार नाही। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि नेमकं काय शासनाने नवीन आदेश काढलेले आहेत शेतकऱ्यांसाठी। तर चला तर मग आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की नेमकी कोणती जे काही अट आहे शासनाने आता लावलेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पीएम किसान ची जे काही अपडेट आहे आता नवीन शासनाने केलेली आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पीएम किसान 20वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहिले असेल, मी काल व्हिडिओ टाकलेला होता, त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती दिलेली आहे की 2 ऑगस्ट रोजी जे काही पीएम किसान निधीचे पैसे आता पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा करण्यात येणार आहेत, आणि ते सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये जे काही सभा होणार आहे त्या सभेमधून पूर्ण शेतकऱ्यांना जे काही प्रधानमंत्री किसान योजनेचे जे काही पैसे आहेत हे तुमच्या खात्यावर वितरित केले जाणार आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही शेतकऱ्यासाठी आता अटी लावलेल्या आहेत, या अटीमध्ये आता भरपूर शेतकरी असू बी शकतात किंवा नसू बी शकतात, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून माझा सांगण्याचा एकच उद्देश की मित्रांनो, या अटी तुम्हाला पूर्ण करणं आवश्यक आहे। हे अटी पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला जे काही 20वा हप्ता आहे तुमच्या खात्यावर येणार नाही। तर मित्रांनो, जे काही पहिली अट या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही पाहू शकता, हप्ता जमा होण्यासाठी फार्मर आयडी काढणे आवश्यक आहे। तर मी साईडला देईन याची स्क्रीनशॉट। तर आपल्याला फार्मर आयडी जर काढली नसेल तुम्ही, तर मित्रांनो फार्मर आयडी काढून घ्या। फार्मर आयडी काढल्यानंतर तुमच्या जे काही खात्यावर 20वा हप्ता आहे हे वितरित केला जाणार आहे किंवा जमा होणार आहे। ज्यांनी फार्मर आयडी काढलेली नसेल तर त्यांना उद्याचे जे काही 2 ऑगस्टचे जे काही पैसे आहेत हे येणार नाहीत। तर मित्रांनो, फार्मर आयडी शेतकऱ्यांसाठी आता आवश्यक केलेली आहे। जशी आधार कार्ड आहे तशीच आता फार्मर आयडी आता हे शेतकऱ्यांसाठी केलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी दुसरं सांगते, हप्ता जमवण्यासाठी केवायसी सुद्धा करणं गरजेचं आहे। तर ज्याने केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी आता लवकरात लवकर जाऊन आपली केवायसी करून घेणं गरजेचं आहे, कारण की उद्या आपले जे काही पैसे आहेत हे जमा होणार आहेत। तर तुम्ही आज केवायसी केलं तरी उद्या तुमच्या खात्यावर पैसे जे काही आपले जमा होऊ शकतात, परंतु तुम्ही आज जर केवायसी केली नसेल तर उद्या तर पैसे 11 वाजेपासून तुमच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे। परंतु तुम्हाला आजच एक दिवस आहे की तुम्ही आजच्या दिवशी जे काही केवायसी करून घेऊ शकता, तर तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील। हप्ता जमा होण्यासाठी लँड सीडिंग सुद्धा झालेली पाहिजे। तर मित्रांनो, ज्याने लँड सीडिंग केलेली नसेल अशाने सुद्धा लँड सीडिंग करून घ्यायचे आहे, तर तुमच्या जे काही 20वा हप्ता आहे तुमच्या खात्यावर आता जमा होणार आहे। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या खात्याला जे काही डीबीटी आहे हे लिंक असणं गरजेचं आहे। असे भरपूर शेतकरी आहेत की ज्यांच्या खात्याला डीबीटी सुद्धा लिंक नसते, परंतु त्यांचे पैसे अद्याप त्यांच्या खात्यावर येत नाहीत। तर मित्रांनो, डीबीटी लिंक करून घ्या, फार्मर आयडी काढून घ्या, केवायसी सुद्धा करून घ्या, तरच तुमच्या खात्यावर जे काही 20वा हप्ता आहे आता येणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करा। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच जे काही व्हिडिओ आहेत आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटत राहतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवून द्या आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका। तर मित्रांनो, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र,